पाकिस्तानने हल्ला करावा ते खूप बोलतायत. तुम्ही एक लक्षात घ्यावं की बार्किंग डॉग नेव्हर बाईट्स, की किंवा जो अतिशय हडकुळा पैलवान असतो ना त्याच्या तोंडातच जास्त वाफ असते. जो सक्षम नसतो ना तो तोंडाने जास्त बोलतो. तसंच काहीतरी तिकडून चाललंय की आम्ही हल्ला करू, आम्ही आण्विक हल्ला करू. ती कपॅसिटी तुमच्यात लागते आणि राईट जंक्शन आहे. तुमची वाऱ्यांची दिशा बघा, आत्ताची वाऱ्यांची दिशा ही पूर्णतः आपल्या देशाकडे येत आहेत का की डायव्हर्ट झाल्या आहेत. जर तुम्ही आण्विक हल्ला करताय तर तो विषय येतो. आता भविष्य पुढे काय? मी म्हटलं 24 तास पाकिस्तानने जर हल्ला केला सैन्य दलाने तर हा स्ट्रॉंग, कारण आर्टिलरी गन फायरिंग बॉर्डरवर सुरू झाली आहे. आताच्या ज्या सकाळच्या बातम्या सुरू होत्या त्याच्यामध्ये आर्टिलरी हेवी शेलिंग सुरू झाली. आपली आर्टिलरीने सुद्धा आता हल्ला करायला सुरुवात केलेली आहे. ती हेवी शेलिंग सुरू झाली आहे. प्रत्युत्तर सुरू झालेली आहेत. आता ह्या हेवी शेलिंग मध्ये जर सैनिक आपापसात भिडत आहेत तर मार्क माय वर्ड्स की पुढच्या 4 दिवसांमध्ये पाकिस्तानचं चित्र वेगळं असेल, भारताचं नाही. कारण आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी त्यांना थांबवलं. आमचे लहान चौक्यात त्यांनी अचानक हल्ला केला असला तरी आमचे सैनिक निधड्या छातीने लढलेले आहेत आणि त्यांना थोपवून धरलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यावं. तुम्ही एक लक्षात घ्यावं स्ट्रॅटेजिकली किती पिनपॉइंटिंग काम आहे की सिंधू करार बंद करताय तुम्ही आणि त्या धरणामध्ये भरपूर लाखो गॅलन पाणी तुम्ही साठवून ठेवतायत. म्हणजे 71चं युद्धाचा एक प्रसंग मला त्यावेळेसचे जे युद्ध लढले होते मेजर जनरल BN राव यांनी सांगितला होता की पाकिस्तानचे रणगाडे आमच्याकडे कूच करत होते आणि त्यांना थांबवायचं कसं तर वी वर थिंकिंग, आम्ही विचार करत होतो. आणि त्यावेळेस सॅम मानेकशॉंना ती कल्पना सुचली. राव सर तिथे होते. म्हणले की अरे ही धरण मध्ये पडतं आहे, ते धरणच फोडून टाकू आपण. त्यांनी ते धरण फोडलं आणि पाकिस्तानचे रणगाडे सगळे वाहून गेले. असे काही किस्से आहेत. म्हणजे फक्त शस्त्राने युद्ध लढलं जात नाही तर भौगोलिक परिस्थितीचा वापर तुम्ही कसं करू शकतात. आता ते पाणी जर अचानक चिनाबमध्ये एवढं सोडून दिलं तर काय होईल, हा एक प्रश्न आहे. खूप मोठी आपत्ती पाकिस्तानवर येईल आणि ती संपवता ती आटोपता त्यांची नाकीनऊ होईल. हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं. म्हणजे भौगोलिक आपत्तीचं कारण सुद्धा तयार करून ठेवलं आहे. म्हणून पुढच्या 4 दिवसांमध्ये भारताची एकच रणनीती असेल की आता पाकिस्तानकडून फुल फ्लेश हल्ला, त्यांना प्रत्युत्तर देणे आणि सक्षम हल्ल्यासाठी तयारी करणे. पाकिस्तान पुन्हा कटोरा घेऊन फिरणार, त्याचे काही मंत्री बाहेर फिरणार जगभरामध्ये की आता आम्हाला दयेची भीक द्या. दयेच्या भिकेसाठी पाकिस्तान फिरणार. त्यांनी सुरुवात केली आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की ज्यावेळेस संसदेवर हल्ला झाला होता त्यावेळेसचं नेतृत्व पाकिस्तानचं युद्धखोर नेतृत्व होतं परवेज मुशर्रफचं, पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट इन टॉकिंग की त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही कन्व्हेन्शनली जिंकू शकत नाही. बिंग अ मिलिटरी लीडर मी सांगतोय, मी डायरेक्ट कन्व्हेन्शनचा विचार न करता मी डायरेक्ट न्यूक्लिअर अटॅक करेन. त्यांच्या बोलण्याचा कॉन्फिडन्स त्यावेळेस कुठेतरी भारताने नमतं शांतता घेतली होती बाजूला की नको युद्ध नको आपल्याला. आत्ताचं नेतृत्व दोघीकडचं पहा. तिकडचं नेतृत्व पूर्णतः खचलेलं, खांदे झुकलेले, आवाज नरम, आम्ही असं करू तसं असं बोलणारं. आणि इकडचे सगळी नेतृत्व पहा तुम्ही विरोधी पक्षासकट. म्हणजे जो ह्या देशामध्ये त्यांनी जे धर्माचं नाव करून, हा एक मुद्दा अजून महत्वाचा लक्षात घ्यावा, धर्माचं नाव करून आमच्या बांधवांना गोळ्या घातल्या. त्यांची अपेक्षा अशी होती की या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये धर्म याच्यावरून हिंदू पेटून उठेल आणि हिंदू मुस्लिम दंगली सुरू होतील. झालं उलटच. म्हणून मी म्हणतो ह्या देशाचं सौंदर्य बघा की इथे थोड्याशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या की धर्म आतंक दहशतवादाला धर्म नसतो का, पण इथल्या हिंदू मुसलमानांनी संयम दाखवत एकत्रितपणे पाकिस्तानचे वाभाडे काढले सगळीकडे.